विनय आणि तायडी तर फारच बारीक होती. तायडी मला तर वाटतं 5 वर्षाची होती ना. 5 वर्षांची. मिळेल तिथं काम करायचं. कामावरून घरी येताना रात्री उशीर व्हायचा. घरात 2 जण जी भुकीनं व्याकुळ असायची, माझी वाट बघत असायची, म्हणून मी पळत यायचो. मला आठवतं एकदा एका मुकदमाकडे मरमर 2 दिवस काम केलं मी, आणि त्यांनी मात्र पैसे द्यायला नकार दिला. तेव्हा मात्र मी त्याचीच बंदूक काढली, त्याच्यावर थांबले. मग तीच बंदूक आणि ते सगळे पैसे घेऊन तिथून पळालो मी. तुझ्या कायद्याला फक्त चोरी दिसते रे, पण ती चोरी का केली हे दिसत नाही अर्जुन. आणि त्या दिवशी मला कळलं की या जगात धाकाची भाषा अधिक प्रभावी ठरते. मग माझंच सरकार मी निर्माण केलं, माझाच कायदा, आणि माझे कायदे मी बनवत गेलो. सरकार त्याचं इथं काय? माझं बोलून झालेलं नाही अजून. अहो तुम्ही काय पण बोलू नका. अहो आता ह्या काय पोरांना सांगायच्या गोष्टी आहेत का? मी तुम्हाला. रुक्मिणी, पोरं आता मोठी झाली आहेत, त्यांना सगळं खरं खरं कळायला पाहिजे. अर्जुन, एका सरकारी अधिकाऱ्याला मारण्याचा पण गुन्हा केलाय बरं का, नोंद करून घे. जेव्हा या गावात आलो होतो ना, तेव्हा राहायला घर नव्हतं, म्हणून सरकारी दरबारी खेटे घातले, पण काहीच उपयोग आहे ना. घर नावावर करायला, जागा नावावर करायला पैसे मागितले त्यांनी, म्हणून पैसेही दिले, पण तरी सुद्धा त्यांनी जागा दिली नाही. मग सटक, मग डायरेक्ट त्या असणाऱ्या त्या अधिकाऱ्याची गाडीच फोडली. आणि गाडी फोडायचं कारण हे होतं कारण तायडी तापानं फनफनली होती आणि राहायला घर नव्हतं. तायडीचा ताप तर पार टायफॉइड पर्यंत पोहोचला होता तेव्हा. पण हे कोणालाच कळलं नाही रे. अरे हे सगळे गुन्हे असतील ना तर कर ना मला अटक, पण ज्याच्यासाठी हे सगळं केलं ना ते तर झालं ना रे बाळा. घर झालं, पोरं मोठी झाली, शिकली, कमवायला लागले, आणि ते काय पाहिजे. हा, आता मी तुमच्या पोरांच्या आडेत असेल तर परत एकदा मी सगळं स्वतःवर घ्यायला तयार. ती अर्जुन असं का करतोय माहितीये का तुम्हाला? कारण ती आप्पी आवडते त्याला. अहो तिच्याशी लगीन पण करायचं म्हणतोय तो. काय? त्याच्या बाप जन्मात मी होऊ देणार नाही. त्या अवदेशाचा पाया घराला लागणार नाही म्हणजे नाहीत. त्याला असं सांगून नाही कळणार. मग लाद घालून हाकलून देईन. अहो असं कसं म्हणताय तुम्ही? त्यांना अजून बाकीच्या गोष्टी बाहेर काढल्या म्हणजे. पण त्या गोष्टींची कल्पना अजून कोणालाच नाही. ते कोणाच्या डोक्यात बी आलं नाही आजवर. आजच कोणाच्या डोक्यात आलं नाही, कारण सरकार आणि रुक्मिणी तसं वागत होते सगळ्यांशी. पण आता सरकारच असं वागायला लागले तर कसं होणार? मग शंका येऊ शकते का नाही? नाही, हे होऊन चालणार नाही. म्हणूनच म्हणते त्याच्या संग असं बोलून नाही चालणार. आता मी काय सांगते ते ऐका. हे बघा, आपण गोड गोड बोलून त्याच्याकडनं आपलं काम करून घ्यायचं. म्हणजे असं आहे बघा, कधी नव्ह ते घरात एवढं सुख नांदायला लागलंय. गप्प जरा. नांदवा मग तुमचा सुख. अरे सुजा, जाऊ दे. काय पोरग आहे? तू कधी घेतलीस साडी बाळ अर्जुन? दसऱ्याला आणली होती. बघितलं, दसऱ्याच्या दिवशी घेतली. म्हणजे सणासुदीचा आनंद माझ्यापासून लपवून ठेवले सगळ्यांनी. इतका मी वाईट वागलो. ती साडी घेऊन ये. आज माझ्या तायडीला नवीन साडी घाला.
आलो मी साडी. दादा तायडे, मला आता आपले जुने दिवस परत आल्यागत वाटते. आपण तिघ आता एकत्र आलोय. होय रे, हे मुकलो होतो बघ या दिवसाला. आज तू आहे सिन्या, माझी तायडी आहे. सगळं भरून पावलं बघ मला. माझ्या बाबतीत मला कळतंय, सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात रे. तो वर बसलाय ना, तो ठरवतो सगळं. मग कधी कधी वाटतं ठेविले अनंत तैसेच. काळजी घ्यायला हवी आता आपण सगळ्यांनीच. सरकार, हे जे काही तुम्ही बोललात ना, खूप छान वाटलं बघा. म्हणजे आधी घरी येऊ वाटायचं नाही, पण आता घरी येऊ वाटेल. काळजी घ्यायची आता. हो, पण सरकार, माझ्या काळजीपेक्षा आता आपण आत्याला दवाखान्यात नेलं पाहिजे. अरे हा, बरं झालं तू आठवण करून दिलीस. खूप खूप योग्य वेळ आठवण करून दिलीस. अरे रुपाली तिला आंघोळ घालत होती ना, बघ जरा आवरलंय का तिचं. आणि जर आवरलं असेल तर तिला पहिल्यांदा खायला घालायला सांग, म्हणजे मग आम्ही दवाखान्यात घेऊन जातो. हो. सरकार, मी पण येतो तुमच्या बरोबर दवाखान्यात. तू ये आमच्या बरोबर, पण मला आधी सांग आप्पी कुठं आहे? कोण? आपल्या बापूंची आप्पी. ती असेल घरी, मला काय माहिती. तिनं मला म्हटलेलं मला अगदी स्पष्टपणाने आठवतंय बरं का, की सरकारनं माणसांवर नाही, माणसांच्या मनावर राज्य करायचं असतं. वा, अगदी बरोबर बोलत होती आपली. खरंच पोरगी. अरे ती हे सुद्धा बोलली होती की हे आपलं घर म्हणजे जेल आहे, जेल. तिला इथं जर आली ती तर तिला पाहता येईल की हे जेल सुद्धा बदलत चाललंय, ते सुद्धा घर होत चाललंय रे. जा, आपल्याला घेऊन ये. ठीक आहे सरकार, मी येतो घेऊन तिला. अहो मामी, लय अर्जंट काम आहे म्हणून घ्यायला आलोय तिला. पटकीने सोडा ना. नाही नाही, आता तिला घरातले काम आहे, ती नाही येणार. काय काम? आलो मी करतो ना. धुलं भांडीला आधी फरशी काय असेल सगळं करतो, पण आता सोडा, लय अर्जंट काम आहे. आव, पण असं काय काम आहे? नाही म्हणजे पाहुणे आल्यात ना. कोण पाहुणं? हे साहेब आले. अहो मामी, लय अर्जंट काम आहे म्हणून घ्यायला आलोय ना. लगेच येतो. आपे चल ना. अपर्णा, अपर्णा नाव आहे तिचं. अपर्णा, जा जा, काय म्हणतोय बघ, जा. आप्पे, कुठं बी जाऊ नको. अहो मामी, तिला लगेच आणून सोडतो आणि तुम्ही म्हणताय ना तसं राहिलेली सगळी कामं करतो. काय धुनी भांडीला आधी काय असेल सगळं करतो. ए चल ना आपे. आप्पे अगं, तुम्ही थांबा जरा. अपर्णा, तुला जायचंय का? यायचंय का? सुष्मी, तिला थांब म्हणून सांग बर का. जाऊन देऊ नको सागं. मम्मी, मी आलीच जाऊ. चल ग, तुला मग ना सरप्राईज दे. चल चल तू बस. आप्पे. झालं, खाल्ली तुझ्या पोरीनं माती. नाही ठीक आहे अक्का, काही काम असेल तुझं. कशाचं काम आलंय? मम्मी, ए मम्मी, अगं दीदी. अरे, त्या सरकारने येऊन फोन फोडून गेले, त्याला 2 दिवस तर झाले का रे? फारच चांगले मित्र आहेत वाटतं अपर्णा आणि अर्जुन. नाही चांगले, गावाकडं मुला मुलींची एवढी चांगली मैत्री म्हणजे खरंच चांगले. नाही नाही, आव तसं काय नाही. ते पोलीस येत असतात आतनं मधनं असंच. अक्का, मग मी काय खोळा आहे का?
नाही नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं. जे दिसतंय तेच बोलतोय ना. अहो डोबळे साहेब, अहो खरंच तसं काय नाही. नाही नाही, तुमचं बरोबरच आहे की. तुम्ही कसं चुकीचं बोलाल? नाही म्हणजे जे दिसतंय तेच बोलताय तुम्ही. आमच्या आप्पीलाच काही अक्कल नाही. नाही नाही, तसं काय नाही. अपर्णावर पूर्ण विश्वास आहे माझा. चला येतो. हो, मी काय बोलताय? मला काय बोलू काहीच कळत नाही बघा. अप्पे, तू काहीच बोलू नको बघ. अगं तुझ्यामुळे तर या घराला घर पण आलंय आज. आज तुझ्यामुळे आमचे डोळे उघडला. ती घरात नाहीये आणि बाहेर चक्कर येऊन पडली हे आम्हाला कळलं आणि आमचा रागच मावळून गेला. तुम्ही आत या की. त्यांच्या बाजूला जरा वेळ बसत त्यांना बरं वाटेल हो. या तुम्ही. नाही नको, आता त्याच्यापेक्षा तिला हॉस्पिटलला नेणं महत्वाचं आहे. तिची पुढची ट्रीटमेंट देणं तिला महत्वाचं. नाही पण सरकार तुम्हाला राग नका येऊ देऊ, पण तुम्ही पिऊताईच्या घरी पण असंच म्हणलं होतं की. मला वाटलंच, म्हणून तो तुला खासकडे बोलवलंय. हवं तर तू चल आमच्या सोबत दवाखान्यात, मग तर तुला विश्वास बसेल. खरंच चल. स्वप्नील आत्ता असं कसं? नातेवाईक आहात ना तुम्ही? का रस्त्यावरून उचलून आणलंय? हो डॉक्टर, बहीण आहे माझी ती. मग सांगा ना काय होतं यांना. म्हणजे डॉक्टर, ती खूप दिवस झालं, म्हणजे खूप वर्ष ती एका खोलीत बंद करून ठेवलं होतं तिला. 15-20 वर्ष. काय 20 वर्ष? अहो तुम्ही त्यांना डायरेक्टली इथं घेऊन आलाय. सरळ पोलीस स्टेशनला न्यायला पाहिजे होतं. डॉक्टर, आता मी काय करायचं ते तुम्ही सांगू नका. तुम्ही तुमचं काम करा ना उपचाराचं. ते मी करतोच, पण पोलिसांची फॉर्मॅलिटी कंप्लीट करायलाच लागेल. डॉक्टर, अहो माझा पुतण्या स्वतः पोलीस डिपार्टमेंट मध्ये, तो बाहेर आलाय. पण सगळ्यांनाच गर्दी नको म्हणून मी आलो. त्या सगळ्या बाकीच्या पूर्तता नंतर करू. आधी तिचे उपचार करा की काहीतरी तिच्यावर. मुद्दाम साधं पाणी घेतलं, गार घेतलं ना कसा पकडतो थंडीचं. आपली सरप्राईज कसं वाटलं? एकदम भारी. पण अर्जुन, हे असं कसं झालं? म्हणजे एवढं? अगं काय माहिती, त्या दिवशी तुझ्याकडून गेलो आणि सरकारने त्यांची बंदूकच माझ्या हातावर ठेवली. मग सांगायला लागले सगळं, जुनं सगळं सांगायला लागले. त्यांना रडूच आलं. काकी तर म्हणत होती की त्यांचा डोळ्याला डोळा लागत नव्हता, त्यांना झोप लागत नव्हती, त्यांना घास उतरत नव्हता कशाखाली, का तर घरात भांडणं होते म्हणून. शेवटी त्यांनी ठरवलं की बदलायचं. आता तरी वाटतंय तसंच. हे एवढं सगळं बदललेलं बघते ना, विश्वासच बसत नाही रे. आपले सगळं तुझ्यामुळे. आपण माझ्यामुळे काय झालंय आता? अगं तू नसतीस ना तर आम्हाला कुणाला, अगं मला बी वाटलं नसतं की आत्याच्या बाजूने असं उभं राहावं म्हणून, सरकारनं उत्तर द्यावं म्हणून. आम्हाला सगळ्यांना सवय होऊन गेली होती का त्या सगळ्याची. नाही नाही, तुमच्या सवयीचं नव्हतं झालं ते. तुम्ही ना त्यांच्या भीतीपोटी सवय लावून घेतली होती अर्जुन. तसं म्हण पाहिजे तर. पण अर्जुन, नाही म्हणजे असं बोलू नाही, पण सरकार इतक्या सहजासहजी बदलतील असं नाही वाटत रे. एकदम करेक्ट बोललीस अपर्णा या ठिकाणी. सरकारचं हे जे काय चाललंय ना, त्याच्यावर माझा पण विश्वास बसलेला नाही आज. मला बी तसंच वाटतंय. पण एक मन म्हणते की विश्वास ठेवून बघू, एवढं सगळं चांगलं होतंय तर. आणि आप्पीनी भल्यावाल्यांची मनं बदलली ती आजपर्यंत. दादा, आपल्याला इम्पॉसिबल वाटतं ना, ती पोरगी पॉसिबल करून दाखवती. अरे ते कौतुक बाजूला राहू द्या. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की आपण जरा जपून राहिलं पाहिजे. अर्जुन, आपल्याला काही टेस्ट सांगितल्यात, आपण लॅब बघून येऊ. चल तू ये ना जाऊन. चल पुढे, मी आलो. ठीक. आप्पे, तू मगाशी आत्या म्हणलीस ना, मला लय भारी वाटलं. अगं हा म्हणजे आता तू पण आत्ताच म्हणतोस म्हणून मग मी पण. माझं काही चुकलं का? अगं नाही, चुकलं नाही काय, पण तू स्वतःहून आत्या म्हणलीस ना, तर असं घरातलीच वाटलीस एकदम. या माग.
साहेब मगाशी ते असं असं करून सांगत होता, अर्जुननेच मारलं ना तुम्हाला, तेच सांगायचं होतं ना तुम्हाला. सांगा की साहेब, लवकर सांगा की साहेब, बरोबर ना? हेच ना ते, हेच होते ना तुम्हाला मारलेले? नाही, अर्जुनने नाही मारलं मला. बघा मी म्हणत होते ना. खरं तर मी मगाशी अर्जुनला बोलवत होतो, तेवढ्यात मला चक्कर आली. संकल्पराव, तुम्ही जरा आराम करा बरं का, रक्त लय गेले. काय झालं याला? सरकार, आत्या कशी आहे? हे हाताला काय लागलं? अरे ते ठीक आहे, ती तिला गुंगीचं औषध दिलंय रे. काय की अरे तिनंच केलं हे काय ओरबाडलं सगळं, बोचकारलं तिनं. अहो पण रक्त येते त्यात ना. असू दे ग, बहीण आपलीच आहे ना, काय करायचं. कसं काय काय झालं? कोणीतरी मारायचा प्रयत्न करते मला. का पण? माहित नाही मला, जरा शंका आहे. मी आधी जिथं ड्युटीला होतो ना, त्या गावातले लोक आहेत वाटतं हे. माझे आणि त्यांचे जरा वाद झाले होते ना, इथपर्यंत वाट शोधत आले वाटते. नाही पण एवढ्या लांबून येऊन पान पडले, काहीतरी मोठा कांड केला असता म्हणजे. ते काय असेल ते आपण बघू नंतर, पण तुम्ही आराम करा. हा नाही बापू, मी ठीक आहे. अर्जुन, मी तुला मगाशी म्हणत होतो की मला प्रोटेक्शन मिळालं तर बरं होईल. पाहिजे तर मी वरून तशी परवानगी घेतो. त्याची काय गरज आहे, आपला अर्जुन आहेच की. हा काय अर्जुन? अर्जुनला कशाला उगा त्रास नाही का? अहो खरंच काय काळजी करू नका. अहो अर्जुन आपला घरचा आहे, आणि अर्जुन असला ना की तुम्हाला काळजी करायचं काहीच गरज नाही, कसलंच टेन्शन नाही. उलट खरं टेन्शन तर तवाच आहे. अर्जुन, तुला काही प्रॉब्लेम नाही ना? हा मी पाठवतो, चिंचुकेला पाठवतो. नाही 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 नाही, मला बाकी कोणावर विश्वास नाही बघ. मला फक्त तुझ्यावरच विश्वास आहे अर्जुन, मग तूच थांब. अहो ते स्वतः तुमच्या दिमतीला थांबल. आलं का लक्षात? आज तुम्ही नाही म्हणत नाही तोपर्यंत थांबल. काय अर्जा? या काय हप्पीचं करू काय कळणं झालंय. कवाची गेली दुपारपासून, अजून पत्त्या नाही तिचा. दिप्या, तू बघ ना जाऊन कुठं गेली ती. अगं मम्मी, ती हॉस्पिटलला गेले की. मगाशी आलता ना अर्जुनचा फोन. तिला काय गरज आहे सगळ्या भानगडीत पडायची? हा आता ते संकल्पराव जेवायला येतील, ती नाही म्हटल्यावर मग आधीच लय काय काय बोलून गेले दुपारी ते. पण आज तर तोच घेऊन गेला नव्हता तिला, तेव्हा अर्जुन. दिप्या, एक काम कर, तू फोन लावते अर्जुनला. अगं माझ्याकडे नाही त्याचा नंबर, येऊ दीदीचा फोन आहे. दिप्या, तुझ्याकडे खरंच फोन नंबर नाही त्याचा? हा खोटं नाही बोलत तू? नाही तुला बिले हाऊस आहे तुझ्या दीदीला वाचवायची म्हणून म्हणत्या. बघ माझ्याकडे आहे का नंबर? बापल अप्पे, अगं कुठे होतीस तू? तुला काय कळतं की नाही ग? हा सुषमा, आम्ही दोघं पण होतो हॉस्पिटलला. तुम्ही कशाला गेलता नाही हॉस्पिटलमध्ये? तिला एक काही कळत नाही, तुम्ही बी तिच्या संग. सुषमा ऐकून तरी घे, त्या ढोबळे साहेबांना संकल्परावांना कुणीतरी मारलंय म्हणून मी त्यांना हॉस्पिटलला घेऊन गेलो होतो. काय म्हणजे? अगं म्हणजे त्यांच्या घराजवळ त्यांच्यावर कुणीतरी हल्ला केला म्हणून मी त्यांना घेऊन हॉस्पिटलला गेलो होतो. बापू, त्यांना लय लागले काय? जरा अंगावर जखमा आहेत, डॉक्टर म्हणले आजच्या दिवस तिथंच ठेवणार आहेत दवाखान्यात. अहो पण मग तिथं कोण आहे त्यांच्या सोबत? तुम्ही तरी थांबायचं ना मग. अगं अर्जुन आहे की, त्याची तर ड्युटीच लागली तिथं हॉस्पिटलला. तो आला म्हणून तर आम्ही दोघं निघालो. भैया, एवढ्या चांगल्या माणसाला असं का कोणी मारलं असेल? आता आपल्याला काय माहित सुषमा. आयुष्यपत काहीतरी लय डेंजर भानगड झाली की. बरं मग त्यांच्या खाय प्यायचं काय? गडबडीत आम्ही विचारायचंच विसरून गेलो. आपे त्याला डबा घेऊन जातो. नाही मम्मी, ऐक, मला आता अभ्यासाला बसायचंय. आता परीक्षा जवळ आल्या माझी. होय, दुपारी त्या अर्जुन बरोबर गेलीस तेव्हा नव्हती का तुझी परीक्षा, तुझा अभ्यास? हा तेव्हा विषय वेगळा होता. ती काय नाही आपे, डबा तूच घेऊन जायचंस, कळलं तुला? दुपारी तुला जाऊ नको म्हणत होते. तिथं अक्का, मी, ते संकल्पराव, आम्ही एवढे सगळे होतो, तरी मी त्या अर्जुन सोबत निर्लज्जासारखी गाडीत बसून निघून गेलीस, आहे का नाही? अगं मम्मी, त्या स्मिता कदम माहित ना, त्यांना दवाखान्यात न्यायचं होतं. आणि ते सरकार म्हणले की यानंतर मी तिला कधीच कोंडून नाही घालणार.
हे बी म्हणले की हे सगळं माझ्यामुळे त्यांना कळाले. वय अगं सुषमा, तिथं पण हिचं कौतुक करत होते. अहो काय तुम्ही बी काय कौतुक करायचं त्यात? इथं आपला माणूस आजारी पडलाय त्याचं काय? आपला? हा मग आपलाच. अगं आजवर काही कमी मदत केली त्यांनी आपल्याला, पण तुला कुठं काय त्याचं म्हणा. हे बघ आप्पे, एकतर त्यांच्या गावात कोण नाही, बिचारे एकटे राहत आहेत, मग आपल्याला मदत नको करायला त्यांना. हा सुषमा एक काम कर, डबा माझ्याकडे दे, मी घेऊन जातो. नाही नाही नाही, डबा आप्पेच घेऊन जाईल, कळलं आप्पे? अगं आता बापू म्हणतायत की दे त्यांना डबा, ते जात आहेत ना. आप्पे तुला सांगून कळत नाही का ग? तुला मी अभ्यास करून देणार नाही. चल 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 बंद चल. हिरो हे काय? तुझ्यासारख्या माणसासमोर वर्दीत झुकून मला या वर्दीचा अपमान नाही करायचा. अयो मन भवर उठे तन शिवर उठे. बांध लवकर नाड्या, चल. बांध लवकर, चल. ए शहनशाह, हीच तुझी लायकी आहे, कळलं ना? माझ्या समोर लायकीत राहायचं. नाड्या बांधून झालं ना, लगेच निघायचं. काय माझी होणारी बायको येणार आहे ना. साहेब येणारे काय आली आहे? अरे अपर्णा, तू कवा आलीस? अगं ये, बस नाही ते. अहो काय साहेब, तुमची होणारी बायको आली आणि तुम्ही इथनी उंटावणी शाळा हाकताय. येन बस. अहो जावा की वेलकम वेलकम करा. एवढा स्पोर्ट शूज घातलाय. तुम्हाला बरं आहे ना आता? हो मी बरा आहे. तुला पाहिलं माझं के आवे ढोबळे. उभी काय सापडना? ये 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 ये, बस. नाही बसत नाही, एवढा डबा द्यायला आलते. अगं कुठं चाललीस? ये ना, बस ना. अगं ये 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 ये, ये बस बस बस. ऐका की, बस बस. अहो तुम्ही डबा खाऊन घ्या, तेवढं द्यायला चालते होते. मी जाते. बस 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 बस. डबा आणलायस एवढा तो प्रेमाने, दोघं मिळून खाऊ ना. नाही अहो, मला ना अभ्यास करायचाय, मी जाते घरी. अपर्णा, अगं एक दिवस अभ्यास नाही केला तर तू काय कलेक्टरवाला मुकणार आहेस का? उद्या कर अभ्यास, बस. ऐका की, मला काम आहे घरी, तुम्ही खाऊन घ्या, मी जाते. होणारी बायको आहेस तू माझी. राशी जवळून बघू दे की मला. अहो असं काय करताय तुम्ही? ओ गॉगल. ओ थँक्यू. सावकाश जाग. तुला कसं कळतं रे सगळं? आपण कोण आहे आप्पे? शेनशाच नाही का? खायला काय लागतंय तेव्हा. सफारी दवाखान्यात कसा वागला तो तुझ्याशी? हो पण प्रत्येक वेळी काय करायला पाहिजे हे कसं सुचत रे तुला? असं ठरवून नाही करत आपण, जे डोक्यात आलं ते करतो. आता मगाशी तो फुगेवाला दिसला, तू गेली सात तेव्हा सुचलं. कसं आहे, आपण आजपर्यंत जुगाडच मारत आलोय ना. पण अर्जुन, हा असं जुगाड प्रत्येक वेळी काही कामाचं नाही. आपण तू क्रिकेट बघते का? क्रिकेट टीव्ही प्रत्येक बॅट्समनचा आहे ना एक फेवरेट शॉट असतो, एक टेक्निक असतं आपलं. आता बघ ना, तेंडुलकरचा स्ट्रेट ड्राईव्ह आहे, कोहलीचा कव्हर ड्राईव्ह, तसा आहे अर्जुनचा जुगाड. पण हा शॉट लय रिस्की आहे बरं का अर्जुन, कधी पण आउट होऊ शकतोस. आपण असंच खेळतो आप्पे, बिंदास, आउट आउट. हो पण कधी कधी टिकून राहणं पण गरजेचं असतं ना. हा अशा ठिकाणी खेळील नीट. ठीक आहे. मला कशाला? अगं बारके पोरांना फुगा आवडतो ना अर्जुन. आप्पे
जवळ चालते त्यावर जुगाडच करणार आपण. तू बदलणार आहेस का? थँक्यू. अपर्णा अपर्णा अपर्णा, लागलं का? नाही. चला मग. सावकाश चला ढोबळे साहेब. हद्द? कसली हद्द? ते प्राणी असतात ना बारकी बारकी प्राणी. लांडगा, कोल्हा, तरस, बिबट्या. बिबट्या. ऐका की आपण चला घरी जाऊ, मला लय भीती वाटायला लागले. चला. हे अपर्णा, तू अजिबात घाबरू नको बरं का. मी आहे ना, तुला काय होणार नाही हा माझा संकल्प आहे. बंटे तुला खतरनाक राव. बंट्या म्हणायचं नाही. ड्युटीवर आहेस ना? नीट नाव नाही का बरं? नीट नाव घे. संकल्पराव. हा, तुम्ही लय खतरनाक राव. नाही नाही, तुम्ही काय काळजी करू नका बरं का. दिवस रात्र असं रानावानाचं फिरत असतो मी, मला सवय आहे तिची. चला माझ्यासोबत चला. बेस्टच झालंय तुम्ही ये म्हणून आम्ही रिलॅक्स आहे. नाही तर काय झालं असतं आमचं. नाही नाही नाही, काय काळजी करू नका तुम्ही. चला मी आहे ना. एक मिनिट. काय झालं? वास येतोय. वास वास. वास येतोय. कसला वास? हा, वास येतोय. वास येतोय. मला पण येतोय. मला कस काय ना वास? वास आहे ना. नाही. इथं जनावर आहे कुठलं तरी. जनावर? कसलं जनावर? तुम्ही तयारीत राहा. जनावर इथं. जनावर आहे? जनावर आहे. जनावर आहे इथं. केलेली सगळी लपडी सगळी मॅटर सॉल्व्ह होणार आहेत आणि आयुष्यात फक्त आनंदच येणार आहे. बस बस झालं. नाही तू म्हणत असेल तर जातो मी, असं काय नाही. अरे नाही, तू नको जाऊ. इथे मला एकटीला मग. नाही 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 जात मी तुला सोडून. आहे मी. तू कर अभ्यास. झालं पण वय वाचून. एवढं जाड पुस्तक वाचून झालं पण. आपे मला कमीत कमी 10-15 वर्ष गेले असते का वाचायला. एवढं लगेच कसं काय झालं? पुस्तकात कसलं भारी लिहितात ना अर्जुन. म्हणजे बघ ना, आत्ताच्या पुस्तकात लिहिलं होतं, स्वप्न बघणं म्हणजे जगणं आणि ते स्वप्न पूर्ण करणं म्हणजे जगण्याचा सोहळा होणं. भारी आहे हे. म्हणजे आपण एखादं स्वप्न बघतो आणि ते पूर्ण करण्यासाठी लई धडपड करतो आणि लोकांना हा सगळा वेडेपणा वाटतो. म्हणजे बघ ना, मला कलेक्टर व्हायचंय हे माझं स्वप्न आहे आणि मी सोडलं तर ते कोणालाच पटत नाही. सगळ्यांनाच खोटं वाटतं. अर्जुन, एखाद्या छोट्या खेडेगावात राहणारी अपर्णा सुरेश माने कलेक्टर नाही होऊ शकत का रे? मला एक सांग. नाही मला सांग, तू कोण म्हणते, कोण नाही म्हणते मला सांग. हे बघ, बापूंना वाटतं, दीपेला वाटतं, मम्मीला वाटतं, ती आपली छकुली, तिला तर वाटतं तू पंतप्रधानच होणार आहेस.
आणि आपे मला बी वाटतं तू होणार कलेक्टर. आपे अपर्णा सुरेश मानेनी कलेक्टर व्हायचं हे फक्त आप्पीचं स्वप्न नाही राहिलं आता. अख्ख्या आसगावचं स्वप्न येते. अख्खा आसगाव तुझ्या डोळ्यात ते स्वप्न बघतंय की आपल्या गावची लेक कलेक्टर होईल आणि आपले प्रश्न सोडवल, आपल्या मातीतले प्रश्न सोडवल असा विश्वास आहे त्यांना. त्यामुळे आप्पे तुला हे स्वप्न बघायचंय, बघतच राहायचंय आणि ते पूर्ण बी करायचंय. नाही रे अर्जुन, हे ना आसगावची आस वगैरे फक्त बोलायला आहे. माझ्यामुळे तर सगळ्यांनाच त्रास होतो. अगं कुठं लोकांचं अक्का परत परत बघायला ते काय पिक्चर आहे का? ठेवा ते. अहो माझ्या डोळ्यावर विश्वासच बसना. काय बघते आम्ही हे? बघितलं ना त्या दोघांचं काय चाललंय ती. अक्का तुम्ही मला फसवलंय. हो नाही मी कसं काय फसवलंय तुम्हाला? मला यातलं काहीच माहित नव्हतं. खरंच आपली आगाव आहे, आधीपासूनच आगाव आहे, पण ती अशी आहे मला नव्हतं माहित. शपथ मला खरंच नव्हतं माहित. आता स्वतःच्या डोळ्याने बघितलं ना. मला नाही करायचं अक्का लग्न. असं नका करू. तुम्ही चिडू नका. चिडू नको तर काय करू मग? अक्का तुम्ही मला सरळ सरळ येड्यात काढले, येड्यात. ही अपर्णा त्या अर्जुनच्या गाडीवर बसती काय, लाजती काय? लाजते कुठं? नीट बघा, लाजते. कुणी बी सांगन. हा अशी नाही लाजत आप्पी. मग कशी लाज? नाही म्हणजे मला नाही माहित कशी लाजत्या, पण लाजत बी असेल. आता तुम्ही म्हणताय तर भया या आप्पीनं एक म्हणता एक बोलायची सोय ठेवली नाही. अक्का त्या अपर्णाचं अर्जुनचं लफडं सरळ सरळ दिसतंय त्याच्यात. तुम्ही फसवलंय मला. तुम्ही फसवलंय आणि त्या मावशीने बी फसवलंय मला. पोरगी चांगली आहे, पोरगी चांगली आहे, पोरीत काही दोष नाही, आणि तिचा पुतण्या फिरतोय गाडीवर घेऊन तिला. नाही तुम्ही त्रास करून घेऊ नका आणि चिडू बी नका. आपण घरात जाऊ, पाणी प्या, जरा थंड घ्या. नाही अक्का ते काय नाही. एकदाचा काय ते विषय ना विषयच संपून टाकतो बघा. यो व्हिडिओ आहे ना देतो गावातल्या ग्रुपवर टाकून. बघू द्या सगळ्यांना, जे काय व्हायचं ते होऊ द्या. अहो नको असं नका करू. अहो तिच्या आई बाबा तरी विचार करा की लई साधी माणसं आहेत होती. सगळीच असते त्यांच्या घरची बी. आणि तो बोका अर्जुन त्यानंच फसवलंय त्या अपर्णाला. हा असंच असेल. तुम्ही म्हणताय ना अर्जुनच काहीतरी केले. आपली कशी का असं ना हसली नाही होती. नाही अक्का मला आता कोणावर विश्वासच राहिलेला नाही. ती मावशी अर्जुनची काकी मला बंटी बंटी म्हणती. मी तिला मावशी मावशी म्हणतो आणि तिनंच मला चुना लावला. पोरगी चांगली म्हणून सोरी काढली आणि तिचा पुतण्या फिरतो तिला गाडीवर घेऊन. बघा त्या दोघांनी येऊन सांगितलं तर. दोघांनी म्हणजे आप्पी आणि अर्जुननं येऊन तुम्हाला सांगितलं की त्यांच्यात तसं काही नाही तर? त्यांचं काय जाते सांगायला? अहो म्हणजे तसं नाही. म्हणजे त्या दोघांनी येऊन तुम्हाला जर असं सांगितलं की त्यांच्यात खरंच तसं काही नाही तर चालेल. पण ते असं कमून सांगते? हे तुम्ही माझ्यावर सोडा. फक्त तुम्ही चिडू नका आणि स्वतःला त्रास करून घेऊ नका. उद्याच आप्पी तुम्हाला. अगं अक्का असली का? म्हणजे अगं काल अर्जुनने मला घरी सोडलं ना, त्याचा व्हिडिओ. 1 मिनिट, पण हा व्हिडिओ काढला कोणी? खोटं बोलू नकोस. अगं काही वाटतंय का तुला जरा तरी? अक्का आता यात खोटं बोलण्यासारखं काय? खरंच बोलायला लागल्या. काल जंगलातून येताना अर्जुनने मला घरी सोडलं, तेवढंच आहे याच्यात. होय का? ह्यात सगळं दिसतंय काय हाय आणि काय नाही ते. हे बघ, हे व्हिडिओ मी तुझ्या मम्मीलाच दाखवायला आलते, पण तिला एवढं नटलेलं थटलेलं बघितलं आणि माझा जीवच झाला नाही बघ. अजून किती सहन करायचं ग तुझ्या पायी घरच्यांनी? अक्का तुला काय मी नेहमी चुकीचीच वाटते का? अगं फक्त गाडीवर बसले की त्याच्या. आप्पे मी सांगते ते नीट ऐक. तुला का नाही काय कळतच नाही बघ. अगं इथं बाई एखाद्या परपुरुषाशी बोलली ना तरी गावभर करतात लोक, आणि ह्याच्यात तर लाजतेस तू चक्क. लाजले अक्का? अगं हसते मी त्यात. तेव्हा काहीतरी अर्जुन बोलला असेल म्हणून. आणि अक्का ते संकल्प आहेत ना, त्यांचं वागणं बोलणं मला नाही आवडते. मी त्या दिवशी पण त्यांना झालं चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात का नाही ती ह्यालाच. अगं ह्यो व्हिडिओ संकल्परावांनी तर दाखवलाय मला आणि त्यांनीच पाठवलाय बी. तुझ्या मम्मी पप्पांना ह्यो व्हिडिओ दाखवून तुझ्या संकटचं नातं मोडायचं म्हणत होते ते. मी कसं तरी अडवून ठेवलंय त्यांना. नाही अक्का येऊ दे त्यांना घरी. ते काही बोलले ना तर मी सांगते त्यांना काय बोलायचे तर. आप्पे
तुला एक सांगते बघ, तुला का नाही काही कळतच नाही. अगं पोरीच्या जातीनं कसं जपून वागायचं असतं ग बाई. उद्या हे गावभर झालं ना तर मग सगळं इचर, तुझं लग्न आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझी परीक्षा. हे बघ माझं सांगायचं काम आहे. तुला जर खरंच परीक्षा द्यायची असेल ना तर मी सांगते ते ऐक. काय? तू संकल्परावांना जाऊन भेट, त्यांची माफी माग. तुझ्यात आणि अर्जुनच्यात खरंच तसं काही नाही हे त्यांना पटवून सांग. अगं संकल्परावांचा गैरसमज झाला ना की ज्यांनी तुझ्यासाठी त्यांचं स्थळ आणलंय त्यांच्याच पुतण्यावर गावभर गाडीवरनं फिरतेस तर कसं होईल सांग बरं. अगं म्हणजे त्या अर्जुनच्या काकीनं त्या रुक्मिणीबाईंनीच तर स्थळ आणलंय ना संकल्परावांचं तुझ्यासाठी. आता जर त्या दोन घरात गैरसमज झाले तर केवढ्याला पडेल ती. अगं आप्पे, तुझ्या बापूंनी तुझ्या घरादारानं काही कमी भोगलंय का ग? काही कमी दिंडवडी निघाल्यात का तुमच्या घरादाराचे? परत तसंच व्हावं असं वाटतंय का तुला? आणि परत एकदा जर तसं झालं ना आप्पे तर तुझ्यावरच शिक्का बसल, काही पोरगी चांगल्या चालीची नाही म्हणून. आप्पे आप्पे माझं ऐक एवढं, तू जा संकल्परावांची माफी माग. बरं ठीक आहे, मी बघते. आता बघते कशात? तू ऐक माझं, आत्ताच आत्ता जा, लय येळ घालू नकोस आप्पे. संकल्परावांनी जर हे व्हिडिओ दुसऱ्या कोणाला पाठवला ना. तिचं काय? अरे रुक्मिणी काकीनीच पाठवलं नाही स्थळ. त्याला मी माहिती नव्हते, काकींनी माझ्याविषयी सांगितलं त्याला आणि ते स्थळ पाठवलंय. तू सांगितलं नव्हतं का काकींना मला अभ्यास करायचाय, मला या सगळ्यात नाही पडायचंय म्हणून? मला ती आप्पीला आवडते अगं, आणि तिच्याशी लग्न करायचं डोक्यात आहे माझ्या. सून म्हणून हे तिचा कधीच विचार करणार नाही तुला माहित आहे, पण ते माझ्याकडे लागलं. काय रे अर्जुन? काकीला आपली काहीतरी काय बोलते? मी तर काकीला तुझ्याबद्दल बोलला होतास ना, सांगितलंस ना मला लग्न नाही करायचंय सध्या, मला फक्त अभ्यास करायचा आहे. मी सांगितलं होतं काकीला चांगली मुलगी आहेस म्हणून. तरी पण त्यांनी स्थळ पाठवलं. रुक्मिणी काकी पण ना माझ्या मम्मी सारख्याच आहेत, त्यांना पण माझ्या लग्नाची आता गाई झाल्या. अजून आणू पाणी? अरे काका नाही, कितीला पडायचंय मला तिथं? होय रे सुजा, नेतो की थांब. काकी काकी कुठे? काकी कुठे? अर्जा. काकी हे अर्जा काय झालं? काकी कुठे? तिला बाहेर बोलव. अरे झालंय तरी काय? काकी. अर्जुन आता काय झालं? तू त्या संकल्पाचं स्थळ आप्पीसाठी सुचवलं होतं ना? होतं ना? अर्जा काय झालंय अर्जा? तू आधी शांत हो बरं. तू शांत हो. सरकार माझ्या मनातलं सगळं सांगितलं होतं मी काकीला. कदमांना एका शब्दानी नाही बोललो मी, ते सगळं काकीला सांगितलं होतं. आता कुठं वाटतं ना घराचे चांगले दिवस सुरू होते आणि असं वागायचं होय सरकार? अर्जा अरे असं रडल्यानंतर कसं कळेल मला? कदमाना सांगितलं, काकीला सांगितलं, पण काय झालंय समजा नीट सगळं सांग बरं मला. सरकार मी काकीला सांगितलं होतं की माझं आप्पीवर प्रेम आहे, लय प्रेम आहे आप्पीवर. आणि मला लग्न करायचंय तिच्याशी, ही सगळी मनातली गोष्ट मी फक्त काकीला सांगितली होती. आणि तिने काय केलं माहितीये? ते संकल्पाचं स्थळ पाठवलं तिच्या घरी. तिच्या घरचे आता त्या दोघांच्या लग्नाचा विचार करतात. आपल्याच माणसाने असं वागायचं होय? अर्जा अर्जा तुला आप्पी आवडते? हो जर का तुला लग्न करायचंय तिच्याशी?
त्याच्या परस्पर तू दुसऱ्या कोणाचं स्थळ सुचवलंस? अर्जुनचा विचार केलास? त्याच्या मनाला काय वाटलं असेल? किती यातना झाल्या असतील त्याला? ते पोरग किती मनापासून त्या अप्पीवर प्रेम करतय. ऐकू नाही आलं? जरा मोठ्यानं बोल की. स्थळ सुचवलं तेव्हा याच आवाजात बोलली होतीस का? चुकलं माझं. आता रडून काय होणार आहे? चूक झाली ना तुझी, तर मग आता भरपाई द्यायची. आज जेवण करायचं नाही. ओ सरकार, बस ठरलं ते ठरलं. आणि अर्जा, आम्ही तुला वचन देतो, आम्ही स्वतः बापूंकडे जाऊ तुझं स्थळ घेऊन. काय विना? होय दादा, मला तर ती पोरगी आवडतेच. अरे लक्ष्मीच्या पावलानं ती आली आपल्या घरात. असं कधी होतं का? अरे हो, हा तर नियतीचा कौलच बनायचा. सगळ्यांना याड लागलंय. जाऊ दे, त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस. आपण सगळेजण अर्जुनचं स्थळ घेऊन जाऊ आप्पीकडे. खुश ना? हो मुळमुळ बाई. अहो आता तुम्ही वारमाई होणार आहे. हा, या अशा आनंदाच्या क्षणी रडतात का? चला 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 आवरा. अहो सरकारच्या पुतण्याचं लग्न आहे, हा, आणि त्याची बोलणी करायला जायचंय आपल्याला. पहिली बैठक अगदी थाटामाटात झाली पाहिजे. काय काय खुश? सरकार, इकडे गेलो होतो. होय आप्पे, उद्या तुमच्या घरी आहेत ना सगळेजण? आहेत की. का रे? सरप्राईज आहे. अर्जुन, ते सरप्राईज वगैरे ना सध्या बाजूला ठेव. माझं ऐकून घे. मला इथं मरणाचं टेन्शन आलं रे. टेन्शन घेऊ नको, आपलं शेष आलाय की. चकले आपले काय झालंय? काय तुला म्हणलं होतं ना ते व्हिडिओ डिलीट करायला लागेल म्हणून. एक तर तो व्हिडिओ अशा लोकांच्या हातात आहे ना ज्यांचा काहीच भरोसा नाही. सुनंदाकन जर का तो व्हिडिओ कोणाला पाठवला ना तर माझं काही खरं नाही. कसला व्हिडिओ? तू गप बस ग, तू लहान आहेस ना. मी तुला कालच म्हणत होतो ना की आपण तो व्हिडिओ. अरे हो, पण काल मला नाही कळालं काय करायचं ते. बरं ठीक आहे ठीक आहे, करू आपण काहीतरी. त्या दोघांच्याच मोबाईल मध्ये ना व्हिडिओ तो. आणि तो सफारी अजून जेवायला येतो का घरी तुमच्या? येतो की. मग संपला विषय. म्हणजे उद्या आपण आहे ना ब्रिटिश नीती वापरू. ब्रिटिश नीती म्हणजे मला नाही कळालं. म्हणजे फोडान राज्य करा. काय राव, कलेक्टर कोण आहे त्याच्या कुले? मग अरे काय करायचं ते सांग की. इकडे कशी आयडिया? चांगली आहे. बरं तू काय म्हणत होता ते? घरी आहेत का घरचे? काय अगे ह्यो मॅटर मिटून आधी मग बघू ते. अरे सांग की. जातो नंतर सांगतो. सांगणार आहेस का? नाही. हो साहेब, अहो 3 तास झालं काय मोबाईल मध्ये बघताय? अहो पोटाला काय भूक बीक लागली नाही वे? चुकी यार, पोटच भरलंय माझं. असं बघताय तरी काय? आम्हाला तरी दाखवा की राव. चिंचुके सांगणार नाही ना कोणाला? अहो ही चिंचुकी बेशक. राहू दे चिंचुके. इकडे ही दाखवत नव्हतोय साहेब. अहो प्यार किया तो डरना क्या? अहो कोणा प्यार है ना. त्याचं कसं आहे चिंचुके, प्यार आहे रे, पण अजून बोललो नाही मी. अहो काय सांगताय साहेब? मग कशाची वाट बघताय? हा असं नाही, पोरगी जरा अभ्यासाच्या मागे लागली आहे. ती जरा परीक्षा होऊ दे, डोक्याने मोकळी होईल ना ती, मग बोलू ना. मग द्या की पाठवून साहेब. काय पाठवू? काय येईल रिप्लाय ते कळेल तुम्हाला. अहो तुम्हाला पण समजेल ना कोण कितने पाणी में. हा चिंचुके, तुला हे व्हिडिओ बघून काय वाटते? अहो साहेब, अहो एवढं कळत असतं तर कशाला मग मी इथं. अहो साहेब, त्याचं काय होतं माहितीये का?
पुरींच्या मनात वेगळं असतं आणि आपल्याला वाटतं वेगळं. अहो ती तुम्हाला दोस्त समजत असेल. आता कोणतरी इतकं करतंय म्हणल्यावर तुमच्याबद्दल चांगलं वाटणारच की तिला. हा काय राव चिंचुके, माझे फ्युजच उडवले राव तू. पाठवू ना व्हिडिओ? अहो साहेब, तिनं बघितलंच असेल की अगोदर. तुम्ही तुमचा थोडासा टच देऊन पाठवा, बघा मग काय होतंय ती. म्हणजे अहो म्हणजे माग मस्त पैकी गाणं बिणं लावा आणि त्या पाठवून. नाही नको नको, ते गाणं बिणं नको, काय असंच पाठवतो. एक तर मी तिला म्हणलो होतो की आपण फोटो काढू, ती राहिलेच. ते असा परिमुळे निदान हे तरी झालंय. अहो साहेब, तुम्ही द्या ना पाठवून, जरा अंदाज तरी घ्या ना. टेन्शन चुके. हा बायको. हा बोल की. अगं असं नाही. हा हा प्या की वंस, थोडं प्या. अहो वंसना इंजेक्शन द्यायचं ना. स्वप्नील, अरे ते तिच्या औषधांचं घेऊन ये रे, इंजेक्शनचं. आलो सरकार. काय होते आत्या? आत्या अरे त्रास होतो रे तिला. काय म्हणले डॉक्टर, किती दिवस चालवले असं? अगं महिनाभर तरी हे इंजेक्शन द्यावं लागणार आहेत. महिन्यानंतर बघू, घेऊन या म्हणले, मग बघू. असं वय? हो. अगं तायडे, तुला यानं बरं वाटणार आहे म्हणून देतात इंजेक्शन. हा अरे ती इंजेक्शनला घाबरते. काय झालं? अगं माझ्यामुळेच होतंय सगळं. पण आता जर तिला इंजेक्शन नाही दिलं ना तर आणखी त्रास होईल. डॉक्टर म्हणालेच होते हे असंच होणार म्हणून, पण ते तर तिकडे तिला ठेवत होते. मीच म्हणलं माझ्या तायडीला आता मला बाहेर ठेवायचं नाही, ती माझ्या नजरेसमोरच राहील. भाऊजी, अहो धरा. शांत हो. अग ह्याच्यामुळे बरं वाटणार आहे तुला. स्वप्नील, तिला घेऊन जा बाबा, आज झोपवते. जा रुपाली, बेटा जा, तू घेऊन जा. घेऊन जा. आलो मी. आधार दे तिला. नरकात सुद्धा जागा मिळायची नाही मला. असं नको बोलू र. अहो सरकार, काय बोलताय तुम्ही? हा, ती गप होती ना, तेच बरं होतं. कशाला काय करायचं? तुझी आता जास्त बोलची, तू थोबाड पड ना. माझी बहीण आहे, तायडी आहे माझी ती. आणि तिच्या उपचारासाठी मी काही करीन. वेळ पडली ना ते घर सुद्धा विकेन मी. काय गाप्पे, काय करतेस? अवधीवा लावायचंय. थांब, मी मदत करतो. ठरव दे की. थांब ग. आप्या,
अमोल दादा गेला का नाही तेव्हा लय खचलो होतो, पण तू अमोल दादाची कमी अजिबात भासू दिली नाहीस बरं का. आप्या, आपल्याला अमोल दादाचं स्वप्न पूर्ण करायचंय. हो बापू. आठवड्यावर आली ना परीक्षा, आता मन लावून अभ्यास कर. बापू, मी आता लई अभ्यास करणार आहे बघा. सगळ्यांना सांगायला लागल्या. वर्ष 1.5 वर्ष त्याची वाट बघत होतो, ते आलं की आता जवळ. म्हणून आता अभ्यास आहे की अभ्यास, बस, बाकी काही नाही. पप्पे, आणि घरकामाचं काय ग? अगं मम्मी, घर काम करायचं की. आता आज पण मी सकाळी उठून स्वयंपाक केलाच की. हा, फक्त मी दुपार नंतर काही करणार नाही. हा पिजू दे, ही बेस्ट आहे. आपण की पब्लिक बोले तो तकलीफ, पण मी तुला कसलीच तकलीफ पण देणार नाही. थँक्यू. बरं चला. अगं ते संकल्पराव जेवायला तर तेव्हा तू. मम्मी, मी बोलते त्यांच्याशी. काय बोलणार त्यांच्याशी? हा, परवा किती चिडले होते माहित आहे ना तुला? अगं हो मम्मी, म्हणून त्यांच्यासाठी आता मी घरात थांबायचं का? अगं आपल्या घरात सदा ना कदा कोणी येत असतं. शांततेत अभ्यास नाही होत ग. बाहेर कसं एका कोपऱ्यात एकांतात अभ्यास होतो. बर, मग दुपारी जेवायला तरी घरी. हा मम्मी, एवढा आठवडा ऍडजस्ट कर की प्लीज. आपे बघ, मला माहित आहे तुझी परीक्षा लई महत्वाची आहे, पण म्हणून हे स्थळ हातचं जाऊन द्यायचं का सांग बघू. आणि त्याने लग्नाचं सांगायला लागल ना आपल्याला. लग्नाचं? हा, मग असं नुसतं जेवायला किती दिवस घरी येणार ते? आपण त्यांना होकार कळवून टाकू. हा, अगं मम्मी जरा थांब की. हो मम्मी, अगं जरा थांब की, तिला करून दे की अभ्यास. हे दिप्या, तुला काय कळतं रे यातलं? हा, अगं सुषमा, असं का करतेस? ती म्हणते ना अभ्यास करायचा म्हणून. झालं, घेतली दोघांनी तिची बाजू. मम्मी ऐक, एवढी परीक्षा होऊ दे. झालं की आठवड्यावर आलाय आता. मम्मी शपथ सांगते, खरंच. आपे अगं, पण बापू मी जाते. आपे अगं, तुम्ही तरी समजवा की तिला. हा, एवढं चांगलं स्थळ, एवढं चांगलं पोरग आहे. बरं, ती काय काय करतात आपल्या आपीसाठी? आणि ही अगं सुषमा, इतके महिने अभ्यास केलाय पोरीनं, परीक्षेची वाट बघतीये. नुसती परीक्षा नाही, स्वप्न आहे तिचं ती. वय, आणि माझ्या स्वप्नांचं काय? मम्मी, तू मला टोस्ट दे, तुझं पण स्वप्न होईल की पूर्ण. मला कसं माहित नाही आजपर्यंत काय? अरे दादा, मी 1-2 वेळा सांगण्याचा प्रयत्न केला होता तुला नाही आठवत, पण ते राहून गेलं. आणि त्या दिवशी मी सगळ्यांना सांगितलं घरात, त्यावेळी तू आणि वहिनी दवाखान्यात गेला होता. त्याच्यानंतर होतोच की आम्ही घरी. नुसतं म्हणायचा सगळ्यात आधी वहिनीला सांगतो, पण सगळ्यात शेवटी वहिनीलाच कळतं. सरकार, यापूर्वी कदाचित भीतीपोटी मी बोललो नसतो, पण अपर्णा ही उत्तम सून ठरेल. खरंच चांगली मुलगी आहे ती. अर्जुन, बेस्ट चॉईस. हा, थँक्यू दादा. नाही, आपण जाऊ त्यांच्या घरला. आजच जायचं का? हो, आज लगेच कशाला? नाही म्हणजे तिला पण त्यांच्या घरी जरा कल्पना द्यायला पाहिजे ना. हा, हे बी बरोबर आहे मला. मग मी काम करतो, मी बापूंच्या कानावर घालून बघतो आज, मग बघू काय होतं ते. दादा, मी जरा आवरतो. स्वप्नील, तूही घे आवरून, मी सोडतो तुला. मी पण घेतो आवरून, जरा निघायचं चौकीला. हा, कोणी ठीक. सरकार, बापूंच्या कानावर घालाच पण आज. हो कदम, काय तुमच्या खाना मला कळणार राहू तिथे. अरे कैसा आशिक बनेगा रे तू? हा, ऐसा करते क्या? अरे यार, तू कुणाचा पोरगा आहेस? हा, असं करणार आहेस का? असं स्थळ घेऊन जाणार आहेस तिच्याकडे? काय करू? गाढवा, तिच्याशी बोललास का आधी तू? म्हणजे अंदाज दिलाय तसा थोडा. असं नाही, जा डायरेक्ट तिला विचार. बघ, मस्तपैकी एक गजरा घे, डोक्यात माळ तिच्या. हो कदम, जुनं झालं. असं नसते. अरे आधी तिच्याशी बोल, मग घरी जाऊ. अरे नाही तर बाकीच्यांच्यात आणि तुझ्यात फरक काय राहिला? कदम, पण काय झालं अर्जा? कदम ती नाही म्हणली तर? तसं काय होत नाही. अरे मी आहे ना, मी सांगतो तुला. ठीक आहे, मी सांगतो सरकारांना. मी बोलतो सरकारला, तू तयारीला लाग. कदम, नक्की ना? नाही तर चांगलं चाललंय ते बी. अरे अर्जा, तिच्याशी काय बोलायचं ना, मी सांगतो तुला. अहो कदम, अरे अनुभवच आहे ते. तेव्हा
तेव्हा फोटोत न बी लाजली ती. अरे ऐक, जरा माणसं बघून गाडी चालव ना. थांब, चुकी माझी आहे. माझं लक्षच नव्हतं गाडीकडे. मी आपली पुस्तक वाचत बसले. हो अप्पे, तू अभ्यास करते म्हणजे तुझं लक्ष पुस्तकात असणार, पण तो गाडी चालवतोय ना, त्याचं लक्ष पाहिजे ना रस्त्यावर. हो ठीक आहे. अरे माझी रिव्हिजन राहिली ना म्हणून चालले. चल सोडतो. ए अप्पे, अगं सोडतो ना. अप्पे अप्पे, अगं काय खाल्लंयस का? अप्पे. हा काय खाल्लंय का? काय खाल्लंयस का? हा नाश्ता केला की सकाळी. अरे मी ना पाटलाच्या शेतात बसले होते, पण ते बाईक येऊन एवढे बडबड करायला लागलं ना, मग वैतागून निघून आले शेवटी. तुला किती वेळा सांगितलं आमच्या शेतात बसत जा. अप्पे अगं आमच्या शेतात बसत जा. हा अगं तिथं शांत असतं वातावरण, अभ्यास होईल आमच्या शेतात. अरे हो, तुमचं शेत आहे नाही का? मी येत जाईन उद्यापासून. मग तुला तेच म्हणतोय, आमच्या शेतात बसत जा. मी कदमांना सांगून हा, ठेवतो, तुझा उद्या अभ्यास होईल बसतो. चांगला, आपली भेट पण होईल. अप्पे अगं तुझा अभ्यास पण होईल. अवघड राहो. ती पेडॉन म्हणलेला तेच खरं होतं. तिच्याची परीक्षा होईपर्यंत बोलण्यात काय अर्थच नाही. पण परीक्षा झाली ना, यार ज्या असा प्रपोज मार नाही की आयुष्यभर हिच्या डोक्यात एकच इच्छा राहायला पाहिजे, अर्जुन कदम. अर्जुन कदम. अपर्णाच्या डोक्यात नाही सध्या काही ते विषय, पण अर्जुनच्या डोक्यात तेच विषय माहिती आहे मला. माहिती तर करा ना मग, काय तर नुसतंच गप बसू नका. होय बाबा. बंटी आता घाई कर बर का, त्या आप्पीच्या घरच्यांच्या मागे लाग की जरा. पण मला एक कळत नाही, तुम्ही हे सगळं मलाच का सांगताय? डायरेक्ट अर्जुनलाच बोला ना. उघड जागचं दुखणं तसं असतं तर मग काय. अरे तसं केलं तर रोज उठून घरात भांडण दंगाच नुसता. ते तेवढं काय नको बाबा. म्हणजे पाहुण्याच्या काठीने साप मारायचा आहे म्हणा की. तसं म्हण पाहिजे तर बाबा, पण घाई कर. आता तुझ्याकडे येळ नाही. बघतो. अरे बघायला टाइम नाही आता बंटी. कर खायचं. करतो. येतो. घे आलाच. अभिनंदन. अरे मिळो मिळो. अभिनंदन. सरकारांनी आणि मावशींनी तुझ्याबद्दल आणि अपर्णाबद्दल मला सांगितलंय सगळं. अभिनंदन. या मग आप्पीच्या आणि माझ्या लग्नात खुरवला म्हणून. येणार की. अर्जुन मग कधी जायचं आप्पीच्या घरी तुझ्यासाठी हात मागायला? अहो सरकार, तिची परीक्षा आली तोंडावर, त्यामुळे तिच्या डोक्यात दुसरं काहीच नाही, नुसता अभ्यास अभ्यास अभ्यास. आपण एक काम करू ना, तिची परीक्षा झाली की मग जाऊ. अगदी बरोबर आहे. नाही नाही नाही, अभ्यासात येते नको काय, आपण नंतर बघू. काके मला लागली भूक, मी आवरून घेतो. हा संकल्पराव आलाय तर जा जेवून. आता नाही, आता डायरेक्ट लग्नातच जेवतो. बरं बरं बरं, आवडतो. संकल्पराव, आप्पीची परीक्षा व्हायच्या आधी तिचा होकार मिळवा म्हणजे झालं. काय बी करून नाही का? मिळवणार मिळवणार. सांगतो मी, सांगतो. एक मिनिट थांब, लिस्ट आहे का बघू दे. हा यादीतलं द्या सगळं. आई शपथ. अर्जुन, तू काय करतोय तिथं?
तू कर. अगं आप्पे तू पहिली आलीस दुकानात, सामान काढतोय मी. परीक्षेत पण पहिलीच येणार आहे ती. आप्पे ती लिस्ट सोडून अजून काय घ्यायचंय का तेवढंच घ्यायचंय? काय पाहिजे का अजून? पाणी. पाणी बॉटल घ्याय ठेवली वे. पाणी पी तर. हा. थँक्यू. या लिस्टच्या व्यतिरिक्त अजून काय हवंय? मेसोपोटेमियन संस्कृती. हा गेली ती. आता माझं पोट भरा संस्कृती आहे. चला किती झाले? राहू दे. अरे तू हिशोब केला असणार रे. सांग किती झाले पैसे? घे बाबा. 350. करून ठेवलाय बघितलं की मी. चल यात मध्ये. हॅलो भाऊजी. हा वहिनी बोला ना. अहो सरकार आरूला घेऊन गेले वाटतं. काय? कसं काय? अहो तो छकुलीन दिप्या खेळत होते बाहेर. आरू लपायला म्हणून गेला, तू सापडणार झालाय. नाही तिकडेच खेळत असेल आरू, लपला असेल कुठेतरी. नाही हो भाऊजी, आता एवढे सगळेजण हात मारतात म्हणले आला असता की. वहिनी सरकार असं नाही करणार. भाऊजी अहो मग कुठं गेला असेल एकदम ते. तुम्ही काळजी नका करू, मी आलो तिकडं. नाही तुम्ही इकडे नका येऊ. तुम्ही सरळ घरी जावा आणि माझी कंप्लेंट घेऊन जावा. वहिनी तुम्ही शांत व्हा. सरकार आता. नाही भाऊजी माझा त्यांच्यावर विश्वास नाही. मी तुम्हाला ह्याच्या आधी पण सांगितलंय. वहिनी जर ते त्याला घरी घेऊन गेले असतील ना तर मी आरूला घरी आणून सोडतो तुमच्या. माझा शब्द आहे तुम्हाला. पण आता घरी नको जायला, मी आता तुमच्याकडे येतो. बर या. पण भाऊजी लवकर या, मला काय सुधारणा झाले बघा. हा आलो मी लगेच. चिंचुके ती आरूची कंप्लेंट काढून दे मला. हा देतो साहेब. पटकन घे जा. ती बघा साहेब. साहेब काय अडचण नाहीये ना? आरू सापडत नाही. तर देवाकडे एवढीच प्रार्थना आहे, सरकारने त्याला नेलं नसावं. नाही तर मला परत. अहो साहेब तसं नसेल झालं. वाटलंच मी येऊ का तुमच्या बरोबर? नाही तू थांब इथं. काय लागलं तर फोन करतो मी तुला. हा सर. चल. पाहिलं का सरकार? नाही तेव्हा लक्ष द्यायचं नाही आणि आता नाटकं करायला लागली. तुझ्या सरकार कुठं सापडला आरू तुम्हाला? गाडी समोर आला अचानक. उगा आम्ही होतो म्हणून, नाही तर काय झालं असतं? होय ग पिऊ, यासाठी भाडून इकडे आणलंस का त्याला? मला माहित नव्हतं. सांभाळता येत तर आणायचंच कशाला? तुझ्या जरा शांत बस. पियू आमची चूक झाली. नाही मी बाकी सगळ्यांशी बोललोय. त्यावेळी तुला घराबाहेर काढलं, जरा सुद्धा विचार केला नाही. पण आता माझी मला चूक कळाली आहे. सरकार अहो मी काय म्हणलो होतो वहिनी तुम्हाला? सरकार आता बदलले आहेत, पहिल्यासारखे नाही राहिले. नाही तिचा आजही विश्वास बसत नाहीये, बसणार नाही. आणि त्यात चुकीचं काहीच नाहीये पियू. आता सुद्धा जेव्हा आरू गेला तेव्हा तुला असंच वाटलं असेल की आम्ही त्याला घरी घेऊन गेलोय म्हणून. हा जायलाच पाहिजे होतं सरकार. पण असं अजिबात होणार नाही. तो अगदी बिनधास्त राहा. म्हणजे मी कायमचं मम्मीकडे राहू शकतो? हो रे आरू बाळा, आता तू कायम मम्मी जवळ राहू शकतोस. सरकार कुणाचाच विश्वास बसणार नाही एवढे बदललाय तुम्ही. झालेल्या चुका तर मी नाही टाळू शकत. पण पियू तुझ्यासाठी आपल्या घराचे दरवाजे आता कायम उघडलेले असतील बघ.
आणि हा मागल्या वेळी सारखं माझ्या लेखातच सगळं खरं असं मी म्हणत बसणार नाही. तुझी बाजू ऐकून घेईन मी. वहिनी मग कधी आता घरी परत आपल्या घरी? अर्चना नाही, घाई करू नकोस. जेव्हा तिला वाटेल तेव्हा तिला येऊ देत. पण आम्ही सगळे वाट बघू. पण सरकार एका गोष्टीची घाई केलीच पाहिजे. घाई नाही, आत्ताच केली पाहिजे. ही कंप्लेंट. अपर्णा कशी आहे आणि तिचा अभ्यास कसा सुरू आहे? अभ्यास चांगली आहे. अभ्यास पण जोरात करते अहो सर. वा. हे तिला द्या. ह्या काही नोट्स आहेत आणि हे क्लासचं पुस्तक द्या तिला. अहो सर ही पुस्तकं म्हणजे कशा? अहो मी स्वतः वापरलेली पुस्तक आहेत. सर तुम्हाला आपल्याचा स्वभाव तर माहितच आहे ना. आता तुम्ही दिलेत म्हटल्यावर काय नाही, पण क्लासचं आहे म्हणल्यावर ती घेईल का नाही शंका वाटते बघा मला. घेईल. तिला माझं नाव सांगा आणि माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा द्या. बर बर, तुमचा निरोप सांगतो मी. सर बापू, हे मी तिच्यासाठी नाही करत आहे, माझ्यासाठी करतोय. म्हणजे हो सर? काय आहे, आपल्या गावातली एखादी मुलगी शिकून कलेक्टर व्हावी असं मला मनापासून वाटतं आणि ते फक्त अपर्णाच करू शकते. खरं सांगता ना सर? अहो विश्वास असल्याशिवाय मग पुस्तकं दिली असती का या ठिकाणी? बरोबर आहे. आणि बापू, अपर्णाला सांगा तिला कसलीही शंका आली ना मला बिनधास्त फोन कर म्हणा. अर्जुन थँक्यू. अर्जुन माझं झालं होतं की. का तेवढा भात का? भात खावा जेवताना का? लग्नात पाऊस पडतो ना तर. भरलं पोट? तू जेवलास का? माझं पण भरलं पोट. त्यांना म्हणलं मी अजिबात काळजी करायची नाही म्हणून. मग काय म्हणले ते? काय म्हणले सांगा ना. अरे त्यांना असला भारी जावं नको का काय? टाक बोलून आता. कदम असं नको बोलू आपण. बघ बाबा, आपण आपलं काम केलंय, आता ठरवा तुम्ही काय करायचं. राजा, मी त्यांना शब्द दिलाय, पोरीला जपीन, काय बी कमी पडू देणार नाही. कदम तुमचा शब्द कधी खाली नाही पडून देणार. तुझं भाग्य आहे अर्जुन की तुला एवढी चांगली पोरगी मिळाली. हा, माझी देवाकडे एवढीच प्रार्थना आहे. टेन्शन नॉट कदम, टेन्शन नॉट. अहो आजपर्यंत एवढं भारी झाले ना, इथून पुढे पण भारीच होणार. अर्ज जर कामात नसेल तर जरा महत्वाचं तुझ्याशी बोलायचं. ये. त्यांनी बोलावलंय. सरकार काय झालंय बोलो ना. अर्जुन, बघ ना, म्हणजे मी स्वतःलाच सरकार म्हणतो आणि तुलाच सरकार. बस काय झालंय सांगा.
पैसे अर्जा. जगात सगळं नाटक करता येत रे, पण पैशाचं नाटक नाही करता येत. हेच खरंय. काय झाले सरकार? अर्जा, आता कामातनं पहिल्यासारखं मार्जिन नाही राहत. आता तुला तर माहितच आहे, तायडीच्या औषधाचा खर्च, आपला घर खर्च. किती पैसे पाहिजे सरकार? नको असं बोलू नकोस रे. तसं नाही सरकार, पण आजपर्यंत तुम्ही सगळ्या गोष्टी हक्काने बोलत आलाय ना, हे बी बोला ना तसं. आणि अजून किती दिवस तुम्ही असं? हे सरकार जिवंत असेल तोपर्यंत. तसं नाही म्हणत मी, तुम्ही नका काळजी करू. मी बघतो सगळं. तुम्हाला जेवढे पाहिजेत ना तेवढे पैसे. मला पैसे नकोयत, मला खरंच नकोयत पैसे. मला तुझ्या लग्नासाठी पैसे हवे होते. अरे या सरकारच्या पुतण्याचं लग्न आहे. तुझ्या पिढीतलं हे शेवटचं लग्न. सगळ्या साताऱ्यात आवाज जाणारला पाहिजे त्या लग्नाचा, आणि त्यासाठी हवे होते पैसे. सरकार तुम्ही नका काळजी करू, आणि इथून पुढं तुम्हाला मला काहीच मागायची गरज पडणार नाही. जी काळजी मी. थँक्यू. थँक्यू कुठं म्हणताय? आजपर्यंत तुम्ही या घरासाठी केलंच की, आमच्या सगळ्यांसाठी केलं, आणि माझं बी घर आहेच ना.